विकास महात्मे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मी दिलेला शब्द पाळला. आता धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. अहमदनगरमधलं चौंडी गाव पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतलंय. त्यावेळी त्या बोलत होत्या. सत्तेत गाजर दाखवून जमणार नाही, त्यामुळे महात्मे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मी दिलेला शब्द पाळला. तसंच धनगर समाजाला आरक्षण देऊन दुसराही शब्द पाळणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळेला गृहराज्यमंत्री राम शिंदे देखील उपस्थित होते. मला आठवतं गावडे साहेब, बारामतीला वादळ आलं होतं, एक पिवळं वादळ. आरक्षणाचा भव्य मोर्चा सुरू झाला. त्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये मी माझ्या धनगर बांधवांबरोबर मी 20 किलोमीटर त्या बारामतीच्या सभेपर्यंत चालले होते आणि तेव्हा सांगितलं होतं, तुमच्या सगळ्या लढ्यांमध्ये सगळ्यात पुढे चालताना तुम्हाला आम्ही दिसू. आज धनगर समाजाविषयी असणाऱ्या भावनेचं एक प्रतीक म्हणून भारतीय जनता पार्टीने इतिहासात पहिल्यांदा राज्यसभेवर धनगर समाजाचं प्रतीक म्हणून एक उमेदवार पाठवण्याचं काम केलं. आणि मी तुम्हाला या चौंडीच्या या पवित्र मंचावर शब्द देते की तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी रामभाऊंची तर आहेच आहे, पण मी सुद्धा त्या जबाबदारीमध्ये कुठलीही कसूर करणार नाही. माझ्या धनगर समाजाच्या बांधवांना न्याय मिळणार. आता आम्हाला ड चा र करायला किती वर्ष झाले हो? किती वर्ष झाले? रुकनर साहेब तुम्ही आलतात आंबेजोगाईला, जोरात भाषण केलं तर मला आठवते. ध काय र आणि ड च्या लढाईत किती वर्ष झाले? 25, 50 किती? 65 वर्ष. किती वय तुमचं विचारलं तर तुम्हाला वाईट वाटणार नाही ना. जन्मल्यापासून लढायलाच असताल. म्हणजे 65 वर्ष गणपतरावजी देशमुख आता त्यांनी हाफ सेंचुरी केली. 65 वर्ष आम्ही र आणि ड वर लढत बसलो. पण मी तुम्हाला शब्द देते, या सत्तेमध्ये धनगरांना न्याय देणार म्हणजे देणार ही काळ्या दगडावरची पांढरी. आणि गणपतराव देशमुखांनी तर सांगितलं, नाही दिला तर आम्ही पण गप्प बसणार नाही, एवढं तुम्हाला या पवित्र मंचावरनं शब्द देतो. तुम्हाला न्याय मिळणार. आत्मविश्वास घेऊन तुम्ही इथे जा. 65 वर्षाच्या कुठल्याही ध्येय नसणाऱ्या निव्वळ फरफटत नेणाऱ्या लढ्याला अर्थ नाही. त्या लढ्यामध्ये ह्या सगळ्यांनी मेहनत केली. ह्या सगळ्यांच्या लढ्याला यश द्यायचं असेल तर ते कायद्यानेच आणलं पाहिजे. त्यांना कुठलंही सत्तेमधलं गाजर दाखवून ते जमणार नाही. आणि म्हणून एक दिशा आणि दशा दोन्ही धनगर समाजाची बदलण्याचं काम या सत्तेच्या माध्यमातून होणार. आत्मविश्वास मी तुम्हाला व्यक्त करते. मंचावरून अगदी तडाखेबाज भाषण करताना पंकजा मुंडे यांनी उपस्थितांपैकी काही जणांची खास शाळाही घेतली. आता 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एक जलचेतना यात्रा आम्ही काढणार आहोत की जलयुक्त शिवारमध्ये जेवढं पाणी थांबलंय त्या पाण्याच्या उपयोगाचं प्रबोधन करण्यासाठी ही जलचेतना यात्रा आम्ही काढणार आहोत. ही यात्रा आज अहिल्या देवींना स्मरून नीर आणि नारीला मी समर्पण करते. नीर म्हणजे काय? काय रे नुसतेच शिट्ट्या मारता. नीर काय? जरा जीव लापशी बिपशी खाल्ली म्हणून तुम्ही आवाज तर धनगरावानी काढा. नीर म्हणजे पाणी.